शेतकरी मित्रांनो, सौर फवारणी पंप, पॉवर स्प्रेअर आणि इतर कृषी यंत्रणासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनाने कृषी यांत्रिकरण योजनेसाठी तब्बल 4 कोटी निधी मंजूर केला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, पैसे कसे मिळणार आणि महाडीबीटीवर पुढे काय होणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला व्हिडिओ सुरू करूया. 2 जुलै 2026 रोजी कृषी विभागाने नवीन जी आर जारी केला आहे. या जी आरमध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेसाठी 4 कोटी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बघा तुम्हाला स्क्रीनवरती जी आर सुद्धा. ही योजना म्हणजे पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना. या योजनेत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रे व अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. उदाहरण सौर फवारणी पंप, पॉवर स्प्रेअर, कृषी अवजारे, यांत्रिकरण साधने. या जी आरमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की सन 2026-27 साठी या योजनेची एकूण तरतूद 20 कोटी आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 4 कोटी वितरित करण्यात आले आहेत. आता जी आरमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टल मार्फत केली जाणार आहे. म्हणजेच ज्यांनी महाडीबीटीवर अर्ज केला आहे त्यांचाच लाभ मिळणार आहे. आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जाईल. तर बघा ते पैसे जे आहेत अनुदान ते जमा केले जाईल. म्हणून आधार लिंक असणे आवश्यक आहे. बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे. महाडीबीटी प्रोफाईल अपडेट असावी. आता पुढचा पॉईंट आहे बघा, जी आरमध्ये कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत की महिला शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी स्वातंत्र्य उद्दिष्टे निश्चित करावीत. महत्त्वाची माहिती, जर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला असेल, सौर फवारणी पंप, पॉवर स्प्रेअर किंवा इतर यांत्रिकीकरण घटक, तर महाडीबीटीवर तुमचा अर्ज स्टेटस तपासत राहा, कारण त्याचा निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 4 कोटी निधी मंजूर केला आहे. महाडीबीटीवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. धन्यवाद.